प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 2 जूनच्या जबरदस्त भागामध्ये फायनली सावनीचं बिंग फुटणार आहे। आदित्य, मुक्ता आणि इकडे आता सई यांच्यामुळे सावनीचं बिंग फुटणार आणि या सगळ्यामध्ये मुक्ताने सावनीला रंगेहात पकडलेला आहे। सावनीने काय केलंय, कसं केलंय, कशामुळे हे सगळं घडले पाव। इकडे इंद्रा सांगत असते, सागऱ्या तू मुक्तावरती चिडू नको, मुक्ताने काही केलेलं नाहीये, मुक्ताची काहीच चूक नाहीये। सागर म्हणतो मला सगळं समजतं, कोण बरोबर कोण चूक, कोण काय करते कोण काय नाही करते, मी सगळं ओळखून आहे। त्यामुळे सावनी इथेच राहणार हा माझा फायनल निर्णय आहे आणि याच्यामध्ये मला काही ऐकायचं नाही, असं म्हणत सागर मुक्तावरती चिडतो आणि तिकडून निघून जात असताना मिहीर येतो। मिहीर आल्यावरती सागर अधिकच चिडतो, त्याला नुसतं पाहिल्यावरती त्याच्या तळपायाची आग मस्तकात चढते। तू इथे काय करतोयस, चल निघ, आत्ताच्या आत्ता इथून निघ, माझ्या नजरेसमोरून चालता हो। यावरती मिहीर म्हणतो मी कोमलला भेटायला आलोय, कोमलला भेटल्याशिवाय जाणार नाही। सागर चिडतो आणि कोमल इथे कुणालाही भेटणार नाही असं खडसावून सांगतो। त्यावरती मिहीर म्हणतो दादूस मला कोमलला भेटायचं आहे। आणि हे सगळं चालू असताना सावनी येते, काय चाललंय आणि तितक्यात कोमल पण येते। यावरती मग आता इकडे मिहीर म्हणतो सावनीला काय झालं, सावनी हे काय झालं। यावरती आता इकडे सावनी सांगते माझा ॲक्सिडेंट झालाय। त्यावरती मुक्ता सांगते मिहीर तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिला या सगळ्यामध्ये दृष्टी गेलेली आहे। यावरती मग आता मिहीर म्हणतो मग तू इथे काय करतेस, चल आत्ताच्या आत्ता आपण आता आपल्या घरी जाऊया, असं म्हणत तो आता सावनीला आपल्या घरी घेऊन जायला निघतो। पण त्याच वेळेला इकडे आता सागर सांगायला लागतो तिकडे तिची काळजी कोण घेणार आहे, कोणीही तिची काळजी घ्यायला नसताना तू तिला कसं घेऊन जाऊ शकतोस। त्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो नाही कोमल आहे ना, कोमल तिची काळजी घेईल। यावरती कोमल म्हणते हो मी जायला तयार आहे। यावरती आता इकडे लगेचच मिहीर खुश होतो, कोमल तू येणार, मला माहिती होतं की तू माझ्यासोबत येशीलच, असं म्हणत तो कोमलला घेऊन आता निघणार। तितक्यात कोमल सांगते पण माझी एक अट आहे, तुझ्या आयुष्यातून मिहिका ही कायमची दूर गेली पाहिजे। यावरती मिहीर सांगतो हे बघ मिहिका हा माझा भूतकाळ आहे आणि तो भूतकाळ मी कधीच विसरलेलो आहे, तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही। फक्त मला तुला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये आता तू मिहिकाच्या पोटामध्ये बाळाचा विचार कर, ते बाळ माझं आहे आणि ही जबाबदारी मी नाही झटकू शकत। यावरती मग आता चिडलेली कोमल सांगते म्हणजे तू या सगळ्यामध्ये माझं ऐकणार नाहीस। त्यावरती मिहीर म्हणतो हे बघ मी फक्त माझी जबाबदारी नाही झटकणार इतकंच सांगतोय। मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते हे बघ मुळातच या सगळ्यामध्ये आता जबाबदारी ही त्याची आहे, तू समजून घे त्याला। त्यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे तुमच्या बहिणीची गोष्ट आली की माझ्या बहिणीला तुम्ही समजून घ्यायला सांगता आणि तुमच्या बहिणीला तुम्ही समजायला नाही सांगत। सागरला मुक्ता सांगते तुमचं माझं असं काही नाही आहे, मी योग्य ते सांगण्याचा प्रयत्न करते। त्यावरती कोमल म्हणते नाही मला आश्वासन पाहिजे आहे, मला आश्वासन पाहिजे की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मिहिका तुझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, असं म्हणत कोमल हट्टाला पेटलेली कोमल आता इकडे वचन मागत असते। मिहीर वचन द्यायला तयार नसतो, कोमल सांगते ठीक आहे मग मी नाही येणार आहे तुझ्यासोबत। मग आता इकडे मिहीर म्हणतो चल सावनी आपण जाऊया, आपण दोघांनी घरी जाऊया, मी तुझी काळजी घेईन, जे काही असेल ते मी बघेन, असं म्हटल्यावरती मग आता सावनी मिहीरसोबत जायला निघते। पण त्याच वेळेला सागरला काय होतं कुणास ठाऊक, तर सागर या सगळ्यामध्ये म्हणतो थांब कुठेही जायचं नाही आहे, सावनी माझी जबाबदारी आहे, माझ्यामुळे तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तिचा ॲक्सिडेंट माझ्यामुळे झाल्यामुळे ती इथेच थांबणार, ती इथेच या सगळ्यामध्ये इलाज घेणार, ती इथेच बरी होणार आणि त्यानंतर मी तिला कुठेही जाऊ देणार नाही आहे, बरी झाली की मग तिला जिथे कुठे जायचं आहे तिथे तिने जावं, असं म्हटल्यावरती मिहीर निघून जातो। इकडे आता सावनी म्हणते थँक्स सागर, मी कोणत्या तरी जन्मामध्ये पुण्य केलं असेल म्हणून या सगळ्यामध्ये मला आता तू थांबवून घेतलं। सागर म्हणतो बिलकुल नाही, मी हे सगळं तुझ्यासाठी केलेलं नाही आहे, मी हे सगळं माझ्यासाठी केलं, माझ्यामुळे या सगळ्यामध्ये तुला त्रास झाला आहे तो मला बघवत नाही आहे आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलं, असं म्हणत आता इकडे तो तिला फटकारतो। त्यापळती इकडे ज्या वेळेला मिहीर घरी येतो मिहिकाचा त्याला कॉल येतो। मिहिकाला कॉल आल्यावरती मिहीर म्हणतो काय ग तुझी तब्येत नाही आहे का बरी, तू अचानकपणे कॉल केलास। मिहिका म्हणते नाही मी कॉल या कारणासाठी केलेला आहे की कोमल घरी आली का। यावरती सागर म्हणतो नाही कोमल घरी आलेली नाही आहे, म्हणजे यावरती मिहिका म्हणते हे बघ काही झालं ना तरी कोमल घरी येईल, तू बिलकुल चिंता करू नकोस, काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सगळं काही ठीक होणार आहे आणि तुला कोणतीही काळजी करायची गरज नाही आहे। हे बघ कोमल
खूप चांगली मुलगी आहे, चांगल्या माणसांच्या सोबत नेहमी चांगलंच होतं आणि त्यामुळे तू कोणतीही चिंता करू नकोस, कोमल परत येईल, सगळं नीट घडेल. इकडे मुक्ता विचार करत असते की सागर नेहमी म्हणत असतात की मी त्यांना वेळ देत नाही, तर आज मी त्यांना वेळ देते आणि त्यांच्यासाठी खूप छान सरप्राईज प्लॅन करते. असं म्हणत मुक्ताने खूप छान सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. मुक्ता खूप छान सरप्राईज प्लॅन करत असताना तिने फोटो लावलेला असतो, कॅन्डल लाईट डिनर असतं, छानपैकी केक असतो, आधी केक कटिंग करायचं आणि त्यानंतर छानपैकी डिनर करायचं हा तिचा प्लॅन असतो. पण त्याच वेळेला इकडे सागर काम करत असतो. मग मुक्ता सागरकडे येते. सागरकडे आल्यावरती मुक्ता आता सांगायला लागते, सागर चला, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावरती सागर आता म्हणतो, मला महत्त्वाचं काम आहे, खूप सारे मेल करायचे आहेत. यावरती मुक्ता म्हणते, बघा देसाई मेल करणार आहेत, मी ऐकलेलं आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला. असं म्हणत ती आता सागरला आपल्यासोबत घेऊन जायला लागते. त्यावरती सागर म्हणतो, ऐका ना मुक्ता काही ऐकत नाही. ती या सगळ्यामध्ये आता ताबडतोब ती आता त्याचे डोळे बंद करते. डोळे बंद करून त्या सरप्राईजच्या ठिकाणी त्याला नेते. ज्या वेळेला ती सरप्राईजच्या ठिकाणी नेते, त्याचे डोळे उघडते आणि पाहतात तर काय, सरप्राईज पूर्णपणे बिघडलेलं असतं. फोटो खाली, काचा फुटलेल्या, केक खाली पडलेला असतो आणि कोपऱ्यात सावनी रडत उभी असते. कोपऱ्यात उभ्या असलेल्या सावनीला बघितल्यावरती सागर म्हणतो, काय झालं? सावनीच्या पायाला काच टोचलेली असते. सावनीच्या पायाला टोचलेली काच सागर पाहतो आणि या सगळ्यामध्ये आता इकडे सागर हे बघतो आणि काय झालं सावनी, तुझ्या पायाला काच कशी काय टोचली? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते की मी किचनमध्ये पाणी घ्यायला गेले होते. मी ज्या वेळेला किचनमध्ये पाणी घ्यायला गेले आणि त्याच वेळेला आता इकडे मला काही कळलंच नाही की समोर काय आहे. माझा तिकडे हात लागला, काहीतरी काचेची वस्तू खाली पडली, बहुतेक तो ग्लास असेल, मग ते टेबल होतं, काही कळलंच नाही. सगळं धडाधड खाली पडलं आणि माझ्या पायाला बहुतेक त्या ग्लास लागली, काच म्हणजे जो ग्लास पडला ना त्याची काच लागली. असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता विचार करते, नाही ही सावनी नाटक करते, 100% ही काहीतरी नाटक करते आहे आणि त्यामुळे हिला आता ताबडतोब आपण ना वटणीवरती आणलं पाहिजे असा ती विचार करते. त्याच वेळेला सागर मुक्तावरती चिडतो आणि मुक्तावरती चिडत म्हणतो, कळत नाही का, आपल्या घरात एक अंध व्यक्ती राहते. जर का आपल्या घरात अंध व्यक्ती राहते आहे तर आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती, काळजी घ्यायला हवी होती की या सगळ्यामध्ये आता घरामध्ये हे असं काही करू नये. यावरती मग आता चिडलेली मुक्ता सांगते, सावनी तू जिथे आहेस ना ते मुळात किचन नाही आहे, ते हॉल आहे आणि या सगळ्यामध्ये आता किचन नसून ते हॉल आहे आणि तू जे काही पाडलंस ना तो ग्लास नसून ती फोटो फ्रेम आहे. असं म्हटल्यावरती सावनी म्हणते, नाही मला खरंच काही कळलं नाही. मग सागर तिच्या पायाला मलमपट्टी करायला येतो. जेव्हा सागर तिच्या पायाला मलमपट्टी करत असतो आणि त्याच वेळेला मग आता मुक्ता सागरला बाजूला करते. सागरला मुक्ता बाजूला करून ती आता त्याच्यामध्ये येते आणि ती सांगते, थांबा सागर, मी मलमपट्टी करून देते. असं म्हणत सागर आता मुक्ताच्या बाजू इकडे येतो आणि मुक्ता इकडची मलमपट्टी करायला लागते. मुक्ता मलमपट्टी करायला लागल्यावरती ती सावनीला म्हणते, सावनी पण तुला पाणी हवं होतं ना, जर तुला पाणी हवं होतं तर या सगळ्यामध्ये आता तू पाणी माझ्याकडे मागायचं होतं ना, पाण्याची मी तर ऑलरेडी तुझ्याकडे भरून मग ठेवलेला होता, मग या सगळ्यामध्ये आता तू पाणी घ्यायला का गेलीस? यावरती सावनी म्हणते, नाही तू पाणी ठेवलं होतंस खरं, मी पाणी घ्यायला गेले होते खरं, पण ज्या वेळेला मी पाणी घ्यायला गेले ना त्यावेळेला माझ्याकडून तो हे सगळं खाली पडल्यावरती मग मला या सगळ्यामध्ये काहीच करता नाही आलं आणि म्हणून मग मी आता गडबडले. असं म्हणत ती खोटं नाटक काही बोलायला लागते. त्यावरती मुक्ताला तिच्यावरती 100% डाऊट येतो, काही ना काहीतरी आहे की हे सगळ्यापासून लपवून ठेवत आहे. आणि त्यानंतर मुक्ता प्लॅन करते. इकडे दुसऱ्या दिवशी पूजा असते. पूजेच्या वेळेला आदित्य, सई येतात आणि आम्ही कोणते कपडे घालायचे, आम्ही काय करायचं हे आता ज्या वेळेला विचारायला लागतात त्यावेळेला मुक्ता त्यांना सांगते आणि आपली साडी ती तिकडे काढून ठेवते. तितक्यात सावनी येते, मुद्दाम चहाचा कप आता साडीवरती सांडते आणि काय झालं, तुझ्या साडीवरती काही सांडलं आहे का? मुक्ता म्हणते, माझ्या पूजेची साडी तू खराब केलीस. मग मुक्ताला केक आठवतं. हा काही साधा सोपा मॅटर नाही आहे, या सगळ्यामध्ये आता खूप मोठा मॅटर झालेला आहे. आणि त्यावरती मग आता इकडे मुक्ता विचार करते, नाही काहीतरी गडबड आहे, ही नाटकच करते आहे आणि हे नाटक मला शोधून काढलंच पाहिजे. असं म्हणत आता इकडे मुक्ता तिच्या मागे छानपैकी डिटेक्टिव्हगिरी करत तिचं सगळं सत्य उलगडणार